तपस्या ही तपस्या, ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या, ना लोभाची लाभाची ही तपस्या, नाही पुढल्या जन्माची, नाही कुठल्या स्वार्थाची, तरीही केवळ भाग्याची ही तपस्या, ही तपस्या. तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या, एकल कोंड्या वाटेची ही तपस्या, नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या, सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या, तुमची माझी सर्वांची ही तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, ही तपस्या, ही तपस्या. श्रावण सरी बरसू लागल्या की सुरू झालेला सणासुदीचा हंगाम नवरात्र, दसरा अशी वळणं घेत शक्ती भक्तीची पूजा करत दिवाळीपर्यंत येऊन पोहोचतो. उन्हाळ्यानं होरपळलेल्या मनाला पावसाचा शिडकावा जसा आल्हाददायक ठरतो, तसाच दिवाळीचा सण आनंदाचं उधाण घेऊन येतो. वरुण राजानं केलेल्या धरती मातेच्या पूजेनं सुरू होणाऱ्या या सणासुदीचा आनंद, उत्साह, समाधान सार सार दिवाळीतल्या लक्ष्मी पूजनापर्यंत शिगेला पोहोचलेलं असतं. दिवाळी हा तर प्रकाशाचा उत्सव, समृद्धीचं वरदान मागणारा आणि मिळालेल्या समृद्धीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा. अशा या सोहळ्याची सुरुवात होते ती वसुबारसेच्या दिवशी. गाय वासराची पूजा करून दिवाळी आपल्या घरात येते, तीच समृद्धी घेऊन असं आपण मानतो. म्हणूनच आपण गायीकडे केवळ एक जनावर अशा भावनेतून कधीच बघत नाही. आईच्या दुधानंतर आपण जर कशाला महत्त्व देत असू तर ते याच गायीच्या दुधाला. आपण आपल्या परंपरेनं, संस्कृतीनं तिला मातेचं स्थान दिलंय. दूध दुभत्यानं भरलेल्या घराची म्हणजेच समृद्धीची कल्पना या गोमातेशिवाय खरं तर पूर्णच होऊ शकत नाही. शहरी जीवन पद्धतीत याचा अनुभव घेता येत नाही. मात्र कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशात आजही निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे हे पाहिलं की त्याचं महत्त्व सहज लक्षात येतं. निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आणि भात ही दोन मुख्य पिकं. देशात झालेल्या हरितक्रांतीची फळं इथल्या गावांमध्येही पोचलेली. त्यामुळे पारंपरिक शेती करणारी ही गावं नवनवीन तंत्रज्ञान आणि सुधारित खतं आणि वाणाचा वापर करून आधुनिक पद्धतीनं शेती करू लागली. असेंद्रिय तसंच रासायनिक खतांचा वापर सुरू झाला आणि दुभत्या गायीनं अचानक दुप्पट दूध देणं सुरू करावं, तसं धरणी माता देखील प्रसन्न झाली. एकरी उत्पादनात भरघोस वाढ झाल्यानं बळीराजा देखील चांगलाच सुखावला. निसर्गाच्या कृपेमुळं पाण्याची कमतरता तर कधी नव्हतीच, त्यामुळे ऊसासारखं नगदी पीक तो भरभरून घेऊ लागला. परिणामी वेळ आणि पैशाची बचत होऊ लागली. पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त पैसे हातात खुळखुळू लागले. सहकाराची चळवळ चांगलीच रुजलेल्या या भागात शेतकऱ्याच्या घरी जणू लक्ष्मीच पाणी भरू लागली. त्यामुळे फारसे कष्ट न करण्याची वृत्ती निर्माण झाली. हाताशी असलेला रिकामा वेळ राजकारणाच्या फडात घेऊन गेला. त्यातून गुंडगिरी तर वाढलीच, पण शेतीची काळजी घेण्याची फिकीर कोणालाच नव्हती. भरघोस उत्पन्नासाठी आधुनिकतेच्या नावाखाली शेतीसाठी रसायनांचा अंधाधुंद वापर होऊ लागला आणि एक वेळ अशी आली की चक्क धरणी मातेनंच हात आखडता घ्यायला सुरुवात केली. रसायनांच्या अतिवापरानं जमिनीचा कस कमी झाला. उत्पादन निम्म्यावर आलं. वर्ष लोटली तशी त्यात सारखीच घट दिसू लागली.
तेव्हा कुठे शेतकरी राजा जागा झाला आणि या संकटाला तोंड देण्यासाठी आधार शोधू लागला. कोल्हापुरातल्या जनभारती न्यासाचे कार्यकर्ते यावेळी या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले. शेतीच धोक्यात आल्यानं बळीराजा धास्तावला होता. गावाची घडीच विस्कटली होती. त्यामुळे त्यावरचा उपायही तितकाच नामी असायला हवा होता. अशा परिस्थितीत जनभारतीनं त्यांना एक साधासा उपाय सांगितला. तो म्हणजे घरात किमान एक तरी देशी गाय पाळण्याचा. एवढ्या मोठ्या समस्येवर एक साधासा उपाय जनभारतीनं कुठून शोधून काढला? त्यांना ही प्रेरणा कुठून मिळाली? हे जाणून घेणं खरंच औत्सुक्याचं आहे. 1997-98 साली कोल्हापूरमध्ये प्रबोधन परिषद घेतलेली होती. या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून थोर समाजसेवक नानाजी देशमुख आलेले होते. आपल्या विचारामध्ये नानाजींनी एक विषय ठामपणे मांडला होता की जोपर्यंत शेती, शेतकरी आणि गाव हे स्वावलंबी आणि समृद्धी होत नाही तोपर्यंत या देशाचं भवितव्य हे उज्ज्वल होऊ शकत नाही. आणि हा आधार घेऊनच जनभारती न्यास या संस्थेची स्थापना ही 1999च्या डिसेंबरमध्ये झाली. ग्रामीण भागातले प्रश्न समजावून घेणं आणि त्या प्रश्नाला उत्तर तयार करणं, ग्रामीण भागाचा विकास हा शाश्वत व्हावा आणि म्हणून विकासाला काही आधार असला पाहिजे आणि म्हणून आर्थिक विकास हा एक विषय संस्थेने घेतला. आणि या आर्थिक विकासाला एक साधन आवश्यक आहे आणि ते साधन आहे ती आपली देशी गाय. जनभारती न्यासनं ग्रामविकासामध्ये गाईला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं आणि त्यातल्या त्यात शेती हा जो विषय आहे हा गाईच्या पंचगव्याशी जोडला. गाय हा अंधश्रद्धेचा विषय नाही तर ते साक्षात विज्ञान आहे. उत्पादन खर्चाची वाढ, उत्पादकता कमी, जमिनीची सुपीकता कमी आणि अशा सर्व दुष्टचक्रामध्ये शेतकरी अडकला असल्याकारणानं आज सर्वांची स्थिती अशी झालेली आहे की याला काही मार्ग निघाला पाहिजे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जनभारती न्यासनं असे शेकडो प्लॉट्स उभारून दाखवले आहेत की अशा प्रकारचा विचार जर सरांनी केला तर त्याच्या घरामध्ये सुबत्ता नांदेल, त्याच्या घरामध्ये समाधान नांदेल, शेती उत्तमतेने होईल, आपली जमीन पुन्हा सुपीक होईल. अशा अनेक गोष्टी या गायीच्या आधारे होऊ शकतात. ही तपस्या. गायीला केंद्रबिंदू मानून पर्यावरणपूरक शेती करणं ही आज काळाची गरज आहे. पारंपरिक शेतीतल्या कालबाह्य पद्धती दूर सारून विकसित करण्यात आलेल्या या पद्धतीचे फायदे आज ही गावं अनुभवतायत. कारण घरटी एक तरी गाय पाळण्याचा, या पद्धतीनं शेती करण्याचा, रासायनिक खतांना फाटा देऊन सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा सल्ला या गावातल्या शेतकऱ्यांनी मानला आणि लवकरच त्यांना त्याचे चांगले परिणाम दिसू लागले. रसायनांच्या वापरानं पांढरी पडलेली जमीन शेतीसाठी निरुपयोगी ठरते. तिची नापिकी दूर करण्याचा रामबाण उपाय म्हणजे गाईचं शेण जमिनीत टाकायचं. वैज्ञानिक दृष्ट्या देखील ते सिद्ध झालेलं आहे. असे अनेक छोटे मोठे उपाय करून गावातली शेती सुधारू लागली. या पद्धतीच्या शेतीत फार महत्वाची गोष्ट म्हणजे पिकासाठी शेत तयार करताना रिकाम्या शेतातले तण, धसकट आत्तापर्यंत जाळून टाकले जात. पीक उभं राहू लागलं की स्वच्छतेच्या नावाखाली जमिनीवर पडलेला पालापाचोळा उचलला जायचा. आता मात्र तो न जाळता जमिनीवर तसाच पडून दिला जातो. त्याचा फायदा असा की पाण्यामुळे हा जैविक कचरा जमिनीतच कुजतो. या कुजलेल्या कचऱ्यामुळे जमिनीचं चांगलं पोषण होतं. त्याचबरोबर जमिनीचा ओलावा कायम राहतो. माती वाहून जात नसल्यानं अति पावसानं जमीन खराब होण्याची शक्यता मावळते. शेतीसाठी वापरण्यात येणारं सेंद्रिय खत, त्याच्या जोडीनं वापरण्यात येणारं कीटक नियंत्रक औषध गायीचं शेण आणि मूत्रापासून तयार केले जातात. त्यामुळे जमिनीचं कोणतंही नुकसान न होता कसदार पीक मिळत असल्याचं कालांतरानं या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. शेतीबरोबरच गावातली परिस्थिती सुधारल्यानं इथल्या शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली ती उपक्रमशीलतेची. ऊसाचं पीक घेताना त्यावरचे डोळे कापून ते स्वतंत्रपणे वाफ्यांमध्ये लावले जातात. त्याची वाढ विशिष्ट उंचीपर्यंत झाली की ते रोप मुळासकट काढून शेतात त्याची लागवड केली जाते.
या पद्धतीमुळे नव्या पिकाची वाढ लवकर होते. तसंच डोळे काढताना एकाडेक बाजूचे काढले जात असल्यानं ऊस वाया जात नाही. तसंच पुढील लागवडीसाठी वेगळा ऊस बाजूला काढून ठेवावा लागत नाही. त्यामुळे उत्पादनात चांगलीच वाढ होते. ऊसाचं पीक पूर्ण उभं राहिल्यानंतर त्याच्या शेंड्यावरची पानं खोडली जातात. त्यामुळे ऊसाच्या प्रत्येक पेराच्या डोळ्याला कोंब फुटतो आणि कांडावर वाढलेलं हे नवीन रोप काही दिवसांनी काढून त्याची लागवड केली जाते. या नव्या रोपामुळे लागवडीसाठी वेगळा ऊस काढावा लागत नसल्यानं तेवढं पीकही वाचतं आणि शेतकऱ्याचा 1 महिन्याचा वेळही वाचतो. परिणामी शेतकऱ्याला उत्पादन खर्च आणि वेळ अशा दोन्ही अंगानं फायदा मिळतो. या पर्यावरणपूरक पद्धतीनं ऊसाची योग्य लागवड केली तर टप्प्याटप्प्यानं 2 ते 3 आंतरपिकं घेता येतात. त्यासाठी वेळ, खतं, औषधं, श्रम असा कोणत्याच प्रकारचा वेगळा खर्च करावा लागत नाही. ठराविक कालावधीनंतर हे आंतरपीक हाती येत असल्यानं त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे शेतकऱ्याचा खेळत्या भांडवलाचा किंवा नियमित उत्पन्नाचा प्रश्नच निर्माण होत नाही. ऊसाच्या पिकाचं उत्पन्न हाती येण्यासाठी लागणारा साधारणपणे 14 महिन्यांचा कालावधी शेतकऱ्यासाठी जिकिरीचा असतो. त्यापासून त्याची सुटका होते. कोल्हापूर जिल्ह्यातले हे शेतकरी या सुधारित पद्धतीनं चांगलेच भारावून गेले. त्यातूनच त्यांनी आणखी प्रयोग करायला सुरुवात केली. ऊस आणि भात हे मुख्य पीक असलेल्या शेतात रिकाम्या भागात त्यांनी फळबागा फुलवायला सुरुवात केली. त्यातून बारमाही उत्पन्नाचा नवीन मार्ग हाती लागला. ही सर्व पिकं घेतली जातात ती व्यावसायिक हेतूनं. पण या शेतकऱ्यांनी आपल्या घराची परसबाग देखील फुलवली आणि घरच्या वापरासाठी त्यांना भाजीपाला, फळं मिळू लागली. त्यामुळे पैशाची बचत होऊ लागली. त्यामुळे दुसऱ्याच्या पोटाची गरज भागवणारा शेतकरी चिंतामुक्त झाला. खेडं स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं पडलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. काही वर्षापूर्वी पांढऱ्या पडलेल्या या भागातल्या जमिनीत हिरवीगार पिकं डोलू लागली तसं इथल्या शेतकऱ्यांच्या महत्वाकांक्षांनाही घुमारे फुटू लागले. मूळची कष्ट करण्याची प्रवृत्ती आणि उपक्रमशीलतेला नवीन पालवी फुटू लागली. त्याचंच प्रत्यक्ष दर्शन होतं ते कागल तालुक्यातल्या वन्नूर गावातल्या तानाजी निकम यांच्या शेतात. त्यांनी स्वतःच्या निरीक्षणातून आणि प्रयोगातून शेतीचं योग्य पद्धतीनं नियोजन केलं. त्यांच्या या प्रयत्नांना एवढं मोठं यश मिळालं की त्याची नोंद थेट गिनीज बुकामध्ये झाली. मी जगातलं सर्वात उंच भाताची निर्मिती केलेली आहे. सुरुवातीला मी ते भात नागालँड येथून बियाणं आणलेलं होतं. मुळातच उंच येणारी जात होती, पण मी सेंद्रिय नियोजन आणि गाईपासून मिळणारं जे म्हणजे गोमूत्र असेल, गोमय असेल, त्यापासून जीवामृत तयार करून गिरीपुष्पाचा पाला वगैरे वापरून त्याला सेंद्रिय कर्ब जास्त दिल्यामुळं त्याची उंची 9.5 फुटापर्यंत वाढली. त्या उंचीचं भात इतरत्र कुठेही जगात नसल्यामुळं मी हा प्रस्ताव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला पाठवला होता. त्यासाठी दूरदर्शननं पण मला त्यावेळी सहकार्य केलेलं होतं आणि हा प्रस्ताव माझा तिथं रीतसर मंजूर झाला आणि एप्रिल 2000 साला मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं द टॉलेस्ट पॅडी इन द वर्ल्ड हे जगातलं सर्वात उंच भात म्हणून प्रमाणित केलं. गाईला केंद्रबिंदू मानून वापरात आणलेल्या या पर्यावरणपूरक शेती पद्धतीनं प्रत्येक कुटुंबाच्या विकासात लाख मोलाची भर घातली आहे. शेतीबरोबरच शेतीला पूरक असणारे आणि गावाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे कोंबडी पालन, शेळी पालन, मधमाशी पालन, त्याचबरोबर रेशीम निर्मिती यासारखे उद्योग व्यवसाय या भागात आज चांगलेच स्थिरावले आहेत. घर सांभाळणाऱ्या महिलाही आता या विकासात आपला वाटा उचलू लागल्या आहेत. बचत गट आणि स्वयंसहाय्यता गटासारखे खास महिलांसाठीचे मार्ग त्यांनी जवळ केले आहेत. त्यातून कष्टाची मिळकत चांगल्या प्रकारे राखली तर जातेच, पण वेळ प्रसंगी मदतीसाठी दुसऱ्या कोणाकडे हात पसरायची वेळ कोणावरच येत नाही.
एकत्र आलेल्या या महिला केवळ पैशाचा विचार करत नाहीत, तर आरोग्याची चिंताही करतात. त्यातूनच जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या महिलांसाठी आरोग्य शिबिरं भरवली जातात. जनभारती न्यासाच्या प्रयत्नातून जागृत झालेल्या या स्त्री शक्तीनं आता हळूहळू एक क्षेत्रात आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. या भागात करवंद मोठ्या प्रमाणात होतात. त्याचं सरबत तयार करून त्याची विक्री होऊ लागली आहे आणि आज या आरोग्यवर्धक सरबताला चांगली मागणी आहे. या महिलांनी विविध हंगामी उत्पादनाच्या व्यवसायात देखील आपली ओळख निर्माण केली आहे. घरात पाळलेल्या गायीमुळे शेती तर सुधारलीच, पण घरची आर्थिक स्थिती. शेतीसाठी जीवनामृत ठरणारी गाय माणसाच्या आरोग्य रक्षणासाठीही फार मोलाची ठरते. गोमूत्र अनेक दुर्धर व्याधींवर रामबाण उपाय असल्याचं आता सिद्ध झालंय. त्यामुळे औषध निर्मितीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागलाय. त्यासाठी आवश्यक असलेल्या शुद्ध स्वरूपात गोमूत्राचा अर्क तयार करण्याचा उद्योग देखील या भागातल्या एका शेतकऱ्यानं सुरू केलाय. गोमूत्र अर्क तयार करण्याच्या जोडीला कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर न करता साबण तयार करण्याचा व्यवसायही चांगलाच फायदेशीर ठरतोय. या साबणाचं वैशिष्ट्य म्हणजे गोमूत्राबरोबरच कडुनिंबाचा रस, मुलतानी माती अशा पोषक घटकांचा वापर त्यात केला जातो. की आपला देश सर्व दृष्टीने समृद्ध आहे. त्यामध्ये प्रचंड ज्ञान आहे, प्रचंड सुबत्ता आहे, उत्कृष्ट आणि चांगला निसर्ग आहे, आपल्याकडं स्थानिक तंत्रज्ञान आहे. हे सगळं असतानासुद्धा आज आम्ही जो मागं पडलो आहे ह्याचं कारण फक्त आमच्यामध्ये एक वृत्ती आहे, माझं ते सगळं वाईट आणि दुसऱ्याचं ते चांगलं. हे पाश्चात्यांचं अनुकरण करून आज आपण माग गेलो आहे. पुन्हा एकदा या सगळ्यांना उजाळी आपण जर दिली, या सगळ्याच्याकडे डोळसपणे आपण जर बघितलं, हे सगळं जर आपल्याला पुन्हा उभं करायचं असेल तर गाईला शरण जावं लागेल आणि या गाईच्या आधारे आणि या सगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपण आपलं पुन्हा एकदा गाव, शेती, शेतकरी समृद्ध करून देशातली अन्नधान्याची वाढती गरज भागवत असताना शेतीचा योग्य दिशेनं आणि पर्यावरणाला अनुकूल असा विकास, त्या जोडीला पूरक व्यवसायांना चालना, रोजगाराच्या वाढत्या संधी आणि त्यातून माणसाचा, समाजाचा म्हणजेच पर्यायानं गावाचा विकास झाला तर खेडी स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होणार आहे. त्यासाठी गरज आहे ती फक्त योग्य प्रयत्नांची. शेतीला नवसंजीवनी देण्याबरोबरच रोजगार निर्मिती करणाऱ्या आणि आरोग्यदायिनी ठरणाऱ्या गायीला कामधेनू का म्हणतात ते या भागात झालेल्या परिवर्तनावरून सहज लक्षात येतं. आपल्या पूर्वजांनी गायीचं महत्त्व चांगलंच ओळखलं होतं. प्रकाशाच्या उत्सवाला सुरुवात होते ती देखील या कामधेनूच्या पूजनानंच. या वर्षीची दिवाळी देखील आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचं, यशाचं, सुखसमृद्धीचं नवं पर्व घेऊन येऊ अशी तपस्या परिवारातर्फे आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपल्या यशाचा आणि सुखसमृद्धीचा आनंद साजरा करत असतानाच समाजातल्या दुर्लक्षित, वंचित घटकांच्या जीवनात देखील निरामय आनंद निर्माण होईल यासाठी आपण सर्वच जण प्रयत्न करूयात. कारण या मिणमिणत्या दिव्यांना, ज्योतींना गरज आहे ती झंझावातापासून रक्षण करणाऱ्या आपल्या 2 हातांच्या ओंजळीची.